लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक वार शुक्रवार 24 जुलै आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकांमध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैशांचं महावाटप या ठिकाणी होणार आहे, त्याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी काही आलेले आहेत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आजपासून एकूण 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप या ठिकाणी आजपासून केलं जाणार आहे। आणि या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव बघायचं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपण तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी सांगणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे। ती घोषणा म्हणजे काय, तर आजपासून आम्ही जिल्ह्यांच्या यादीनुसार पैसे वाटपाला सुरुवात करत आहोत, अशा पद्धतीची मोठी घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे। आणि याच्या अंतर्गतच त्यांनी 3 नवीन जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा जाहीर केलेल्या आहेत आणि याच जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आता वाटप केले जाणार आहे। चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या महत्त्वपूर्ण याद्या। तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचं वेळापत्रक अपडेट क्रमांक 2, महत्त्वाचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। आणि या वेळापत्रकाच्या अंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला आता 1000 नाही, 2000 नाही, थेट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत। त्यामध्ये समावेश असणार आहे जुलै महिन्याचे पैसे, सोबतच जून महिन्याचे आले नसतील तर ते सुद्धा पैसे तुम्हाला या ठिकाणी आता भेटून जाणार आहेत। आणि महत्त्वाची माहिती म्हणजे आजपासून पैशांची वाटपाची सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे। आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी 100% महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की या 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। चला तर जाणून घेऊया मग आज दिवसभर कशा पद्धतीने पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। तर बघा, आज दिनांक 24 जुलै आणि लाडक्या बहिणींना थेट DBT माध्यमाद्वारे आणि जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, तीनही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आणि तीनही याद्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट रक्कम जी आहे ती पाठविली जाणार आहे। पहिली जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, सोबतच दुसऱ्या 2 याद्यासुद्धा जाहीर या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण किंवा वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि आतापर्यंत जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले असतील तर चांगली गोष्ट आहे, आणि नसतील भेटली तर लक्षपूर्वक बघा। लाडकी बहीण योजना 2026 पैशांसोबतच तुम्हाला लाडक्या बहिणीला खास भेटसुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आहे। स्पेशल गिफ्टचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। लाडकी बहिणीला अधिकृत घोषणा या ठिकाणी लवकरच होणार आहे। चला तर जाणून घेऊया नागपूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कोणते लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे काही निर्णय घेतण्यात आलेले आहेत। तर बघा, सर्वात प्रथम पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना बैठकीदरम्यान। तर या बैठकीत निर्णय झालेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे तातडीने वितरित करण्यासंदर्भात, कारण की भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी पैशांची आतुरतेने वाट बघत होत्या। रक्कम जी आहे ती थकीत राहिली होती 3000 रुपये। तर आज त्याच्याविषयी अखेर निर्णय झालेला आहे आणि आजपासून एकूण 17 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार। उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असे मिळून एकूण सर्व जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। तर बघा, नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये 1000 नाही, 2000 नाही, थेट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांद्वारे आज जमा केले जाणार आहेत। जे की नवीन यादी आलेली आहे, त्या नवीन यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविण्यात येणार आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, आता आपण तुम्हाला नवीन यादी तर सांगणार आहोतच, त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन काही आदेश दिलेले आहेत, ते आदेश देखील तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे 100% पडतीलच। तर बघा, अपडेट क्रमांक 3 नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन आदेश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत आणि या नवीन आदेशानुसार पैसे वाटप जे आहे ते या ठिकाणी केले जाणार आहेत। महिला व बालविकास मंत्री विभागाला सुद्धा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। आजपासून लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेच पाहिजेत, अशा पद्धती सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी 2 नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि या 2 नवीन याद्या असणार आहेत आज दिवसभर पैसे वाटप करण्यासंदर्भात।
तर बघा अपडेट क्रमांक 4 काय आलेले आहे लाडक्या बहिणीसाठी. तर पहिली यादी, दुसरी यादी, यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे, कारण की यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. ते सुद्धा 3,000 रुपये. 17 जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण यादी आपण बघणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा, कारण की वितरण जे आहे ते आज या ठिकाणी आजपासूनच सुरुवात झालेली आहे. कारण की तुम्हाला 3,000 रुपये तर भेटणार आहेतच, सोबतच तुम्हाला भेटणार आहे 1,150 रुपयांची गॅसची अतिरिक्त सबसिडी. हो मित्रांनो, गॅसची अतिरिक्त सबसिडीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी अन्नपूर्णा योजना अंतर्गत गॅससाठी अडचणी येत होत्या, त्या कारणास्तव तुम्हाला 3,000 रुपयासोबत गॅसची सबसिडीसुद्धा दिली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या त्या नशीबवान लाडक्या बहिणी असतील ज्यांच्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे, त्याच्याविषयीच्या डिटेल अपडेट. तर बघा अपडेट क्रमांक 6. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी, आज पहिला दिवस आहे, आज पहिल्या दिवशी 17 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी जेवढे राहतील 12 जिल्हे तर ते 12 जिल्हे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी हे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि वेळापत्रकासोबतच तुम्हाला गॅसची टाकी पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला गॅसची टाकी संपूर्ण कशा प्रकारे घ्यायची त्याची संपूर्ण प्रोसेस आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे. त्याच्या अगोदर बघूया आपण आता जिल्ह्यांच्या याद्या. तर बघा नागपूरमध्ये बैठक तर पार पडली अपडेट क्रमांक 6 नुसार. आणि बैठक पार पडल्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर त्यातील पहिला निर्णय असणार आहे 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप करण्यासंदर्भात. त्याच्यानंतर दुसरा निर्णय असणार आहे 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि या 3 याद्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा आता बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे, कारण की GR आलेला आहे. हो मित्रांनो, अपडेट क्रमांक 7 नुसार या ठिकाणी आत्ताच काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. आणि या GRच्या नुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे पाठविले जाणार आहेत, ते सुद्धा थेट DBT माध्यमाद्वारे. GR आलेला आहे पैसे वाटप करण्यासंदर्भात. आणि GR सोबतच दुसरा एक नवीन माहिती आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना भेटणार आता सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, नवीन सिलाई मशीन योजना येत आहे, लाडक्या बहिणींसाठी अजूनपर्यंत आली नाही, परंतु ही योजना लवकरच तुमच्यासाठी येणार आहे. ती म्हणजे काय, तर तुम्हाला भेटणार आहे 15,000 रुपयांची दणदणीत मोठी सिलाई मशीन, ज्या सिलाई मशीनद्वारे तुम्ही कपडे शिवू शकता किंवा सर्व गोष्टी करू शकता आणि तुमचं उत्पन्नाचं एक नवीन साधन तयार करू शकता. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी लवकरच विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीनचं वितरण केलं जाणार आहे. ही सिलाई मशीन कशी क्लेम करायची याच्याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती जाणून घेऊया. तर बघा आजपासून वितरण जे आहे ते सुरू होणार आहे. वितरणाचं वेळापत्रक या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः जाहीर केलेलं आहे. आणि याच वितरणाच्या वेळापत्रकानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कारण की 3ही दिवस अतिशय महत्त्वाचे आणि नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर जाणून घेऊया मग संपूर्ण गोष्टी. तर बघा आज वितरण होणार आहे. तर आज कधी वितरण होणार आहे, तर आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे, ते सुद्धा अतिशय वेगवान पद्धतीने. त्यामध्ये समावेश असणार आहे DBT बटन दाबण्याचा. तर बघा सकाळी शासनाचा GR या ठिकाणी आलेला आहे. GR आल्याच्यानंतर DBT सिस्टीममध्ये मंजुरीही त्याला भेटलेली आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आत्ताच काही क्षणांपूर्वीची अपडेट येत आहे, अपडेट क्रमांक 9. मुख्यमंत्री साहेबांनी DBTचं बटन या ठिकाणी दाबून टाकलेलं आहे. आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा बँकांनाही निधी या ठिकाणी पोहोच झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज फक्त राहिलेलं आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे अप्रूव्हल होऊन थेट पडण्यासाठी जिल्ह्यांच्या यादीनुसार आता अप्रूव्हल केले जाणार आहेत. कारण की अपडेट क्रमांक 10 नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी नवीन याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. आणि या याद्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये असणार आहेत ज्या लाडकी बहिणी पात्र झालेले आहेत अशा लाडकी बहिणींची यादी आपण तुम्हाला देणार आहोत, ज्यांचे अर्ज पडताळणी सर्व मंजूर झालेलं आहे. आणि ज्यांना आज ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तशा देखील जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी देऊन टाकणार आहोत. कारण की प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे वाटप करण्याचा आणि पैसे मिळवण्याचा नक्कीच हक्क आहे. आणि या हक्कापायी आता तुम्हाला पैशांचं यादी आपण तुम्हाला देणार आहोत. तर बघा आज ज्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील दोघांनीही मिळून या घोषणा केलेल्या आहेत, ते म्हणजे पैसे वाटप करण्यासंदर्भात
ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या पैसे कधी येतील कधी येतील, तर बघा आज काही घोषणा झालेल्या आहेत आणि या घोषणेच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैशांचं वितरण या ठिकाणी भेटणार आहे. लाडक्या बहिणीला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी पैशांचं वितरण या ठिकाणी आता केलं जाणार आहे. चला तर बघूया आपण आता जिल्ह्याच्या काही महत्त्वपूर्ण याद्या. तत्पूर्वी बघा मुख्यमंत्र्यांनी मोठा दुसरा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. तुमचे लाडकी बहीण योजनेचे थकीत पैसे राहिले असतील, मे असेल, जून असेल, जुलै असेल किंवा इतरही मागील महिन्याचे पैसे राहिले असतील, तर अशी सर्व रक्कम म्हणजे एकूण 6,000 रुपयापर्यंतची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविली जाणार आहे. हो मित्रांनो, पैसे राहिले असतील, थकीत रक्कम असेल तर आता सर्व पैसे एक सोबतच बहिणीच्या खात्यामध्ये दुप्पट आधार दुप्पट फायदा असं लाडक्या बहिणींना पडून जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी अजून एक मोठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे जर तुम्हाला पैसे भेटले नसतील तर सरकारने आज पैसे वाटपाचा हा महत्त्वपूर्णचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे केलं जाणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचं संपूर्ण वेळापत्रक आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया, कारण की 2 महिन्याचे 3,000 रुपये तुमचे राहिलेले आहेत आणि हे पैसे तुम्हाला आज या ठिकाणी 17 जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आता या ठिकाणी पाठविले जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, तुमच्याही बँक खात्यामध्ये पैसे तुम्हाला ट्रान्सफर होऊन जातील. तर बघा जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती यादी आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यांच्या यादीसोबतच गॅस सिलेंडरही कशा पद्धतीने भेटेल त्याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहोतच. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर सर्वात प्रथम म्हणजे पैसे आज कोणाला भेटणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार हा प्रश्न तुमचा होता. तर बघा आज पैसे भेटणार आहेत ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे, KYC करून सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणीला आज पैसे जे ते या ठिकाणी भेटणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन अर्ज जर करायचे असेल तर नवीन अर्ज अजून चालू झालेले नाहीत, नवीन अर्जही तुम्हाला लवकर चालू होणार आहे. त्यामुळे KYC केले नसेल तर KYC करून घ्या, कारण की बैठकीदरम्यान जी यादी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे तीच यादी आपण आज या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही समजेल की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का, आपल्या बँक खात्यामध्ये आज पैसे येणार का, ही गोष्ट तुम्हाला क्लिअर कट होऊन जाईल. तर बघा ज्या बैठकीदरम्यान निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जी यादी जाहीर केलेली आहे आता याच यादीनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. यादीमध्ये कुठलाही बदल आता अजिबात होणार नाही, हीच यादी आणि हेच पैसे असं मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी 17 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि लाडकी बहिणीने सांगितलं आता फक्त पैसे वाटप आता अजिबात उशीर होणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा आज कोणत्या लाडकी बहिणीला 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये, कारण की आज अखेर बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहेच आणि पैसे सोडणारच असा वादा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. तर बघू शकता मुख्यमंत्री साहेब स्वतः पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आता बघूया आपण आज कोणत्या लाडक्या बहिणींना थेट SMS पडणार आहेत, मनी इज क्रेडिटेड इन अवर अकाउंट या गोष्टीचे. तर बघा या ठिकाणी आदेश तर सर्व बँकांना भेटलेले आहेतच, महिला व बालविकास मंत्री असतील, DBT संघही असेल, यांना सर्वांना सांगण्यात आलेलं आहे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी झालंच पाहिजे. मग ते बँका असतील किंवा काय असेल, जून असेल, जुलै असेल, प्रत्येक महिन्याचं या ठिकाणी वितरण झालं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बँकांची यादीसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. तर बघा पहिली यादी असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर असणार आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. उद्या असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसऱ्या दिवशी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आणि आज जे लाभार्थी यादी आलेली आहे तर ते लाभार्थी यादीचं आपण यादी बघूया. तर बघा आज सर्वात प्रथम वितरण होणार आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याच्यानंतर असणार आहे जालना जिल्हा, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे परभणी, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे हिंगोली, नंतर असणार आहे नांदेड, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे बीड. आज वितरण होणारे जिल्हे लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे 12 जिल्हे झाल्याच्यानंतर पुढील जिल्हे लगेच असणार आहेत, ते म्हणजे एकूण टोटल 17 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामध्ये असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि परवा दिवशी वितरण होणार आहे जळगाव,
गडचिरोली, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी देखील भरपूर लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव त्यांच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे अमरावती आणि अकोला. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला SMS पडणार का? तर हो मित्रांनो, आज 100% तुम्हाला पैसे जमा झाल्याचं SMS या ठिकाणी 17 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे विजेते वाटप केले जाणार आहेत. तर बघा, आणि दुसरी देखील एक छोटीशी अपडेट आलेली आहेच, ती म्हणजे 1500च्या ऐवजी 2100 रुपये तुम्हाला भेटणार का? तर हो मित्रांनो, 1500च्या ऐवजी 2100 रुपये सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी भेटू शकतात पुढच्या महिन्यापासून, असा एक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. आणि याच अंदाजानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेऐवजी 2100 रुपये तुम्हाला आता भेटू शकतात. कारण की ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आणि या खुशखबरीच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये आता थेट 1000 नाही, 1500 नाही, 3000 रुपये जमा होणार आहे जर तुम्ही KYC केली असेल तर. आणि आज वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी जर आपण तुम्हाला दिलेली आहेच. आज दुपारपासून लाडक्या बहिणी सर्व तयार राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून तिकीट टाकायचं आहे. बघूया आता गिफ्ट कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार. तर बघा, गिफ्ट भेटणार आहेत मोफत गॅसची टाकी, त्याच्यानंतर सौर ऊर्जेची चूल आणि 30 प्रकारचा भांडी संच, ज्यामध्ये असणार आहे समाविष्ट 30 प्रकारची उत्तम दर्जाचे टिकाऊ आणि उपयोगी भांडे. तर हे कोणाला भेटतील? तर बघा, बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला हे भांडी जे ते भेटू शकतात. त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जर अर्ज केला असेल तर यासाठी तुम्हाला गॅसची टाकी मोफत भेटू शकते. आणि त्याच्यानंतर सौर ऊर्जा चालणारी चूल याच्याविषयी योजना अपडेट आलेली नाही, परंतु ही देखील योजना लवकरच चालू होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आणि सर्व माहिती आपण अंदाजित दिलेली आहे. सर्व माहिती म्हणजे फक्त अपडेट गिफ्टची जी माहिती आहे अशी अंदाजित आपल्याकडे आलेली आहे. तर बघा, हे 2 गिफ्ट तर फिक्स आहेतच तुमचे, फक्त सौर चुलीचं अजून काही कन्फर्मेशन आलेलं नाही. जशी कन्फर्मेशन येईल तसं आपण तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी देऊन टाकणार आहोत. आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण परत पुन्हा अशा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना पैसे उशीर होण्याची काही कारणं आहेत. तर बघा, कारणं आहेत ते म्हणजे कोणते? बँक खात्याशी आधार कार्ड लिंकिंग समस्या आहेत काही लाभार्थी पडताळणी सुरू आहे. त्यामुळे धीर धरा, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. तुमच्या स्थिती तपासू शकता, सर्व गोष्टी क्लिअर करा. तुमच्या पैसे उशीर आता अजिबात होणार नाही आणि पैसे तुम्हाला भेटून जातील. चला तर भेटूया परत पुन्हा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि जॉब अपडेट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की आपण अशा अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल नवीन असाल सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक. भेटूया परत पुन्हा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय, धन्यवाद.